नमस्कार मंडळी, सरस्वती ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपल्याला बनवायचं आहे आंब्याचं लोणचं. चला तर मग रेल कहाणी बघायची आंब्याची आणि लोणच्याची. आंबे आणले आणि आज मस्त पैकी असं धुवायचं स्वच्छ पाण्यामध्ये. हो का, असं असं घासून धुवायचं, पुसून घ्यायचं. आंबे स्वच्छ धुवायचं, असं घासून धुवायचं. बाकीची रेसिपी हे पहा, आता मी आंबे धुवून यश जवळ दिले मार्केटमध्ये फोडायला, कारण घरी आंबे फोडता येत नसतात. आंबे जरी घरचे असले तर आपल्याला बाहेरूनच फोडून आणावं लागते. का तर असे आपल्याकडे हत्यारं पण नसतात, आणि हत्यार असले तर फोडायला येत नाही, आपल्याला प्रॅक्टिस नसती. त्याच्यामुळं भाजी मार्केटला जाऊन यशने अशा प्रकारे मस्तपैकी आंबे फोडायला घेऊन गेला होता. आणि यशनी भाजी मार्केटहून मस्त छोट्या 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 फोडी करून छान छान खूप सुंदर मावशीनं हे पहा आंबे फोडत आहेत. किती छान फोडत आहेत ना, बापरे. मला तर इतकी भीती वाटते हे आंबे फोडायची की त्यांनी खप 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 असं कसं बघा ना कसं हाणतायत. आणि ती जर बोटावर बसलं तर बोटाचं बी लोणचंच, म्हणून इतकी भीती वाटती. बघा, मी तर कधी आंबे फोडायला गेली की अशी बघतच राहते बाबा, कारण हे कसं फोडतायत बघा ना. इतका छोटा आंबा असतो आणि ते पकडतात पण आणि खट हाणतात. त्यांची प्रॅक्टिस आहे ज्याची त्यांची, कारण ज्याचा त्याचा बिझनेस आहे. त्यांचा आपल्याला येत नाही, आपलं त्यांना येत नाही. पण मावशीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे बरं का, कारण ही सुद्धा एक कला आहे, कोणालाही येत नाही. अचानक नवीन करायला गेलं तर जमत नाही. बहुतेक मावशी लहानपणापासून हे केलेले. छान आंब्याच्या फोडी करून दिल्या आणि आता हे पा मी मसाला तयार करत आहे आणि तुम्ही बघा. असा मसाला तयार करून घ्यायचा. आंब्याच्या फोडी फोडून कट करून स्वच्छ धुवून असा मसाला मिक्स करायचा. झालं लोणचं. काय अवघड नाही हो, फक्त करायला पाहिजे, करावं लागतं तेव्हा खायला मिळतं. नाहीतर मग भरणीतले खावा लोणचे 4 वर्षाचे 5 वर्षाचे. आम्ही ताजं आणि नवीन खात असतो. आणि मसाला पण सरस्वतीच रेसिपी घरी मसाला तयार करते. आणि ही रात्रभर असाच ठेवायचा, मसाला मुरतो. आणि मसाल्यात तुम्ही म्हणसाल काय सांगितलं नाही. काय नाही, तिखट, मीठ, हळद, मोहरीची पूड, बास, हिंग, आणि आता ते तेल आणि फोडणीमध्ये बाकीचं. आता फक्त आता साधं हे कालवून ठेवणं म्हणतात आमच्याकडे. फक्त मी आता कालवून ठेवत आहे. उद्या किंवा परवाला तेलाची फोडणी द्यायची, म्हणजे तेल टाकायचं. कधी कधी मी डायरेक्ट तेलात पण करते बरं का, पण यंदा मला असं करायचंय, कारण हे आंबेच वेगळे येतात. कलमी आंब्याचं लोणचं करते मी, आपल्या आंबट आंब्याचं नाही बरं का. ह्या वर्षी थोडं वेगळं करायचं ठरवलंय, म्हणून हे पा हे बघा असं फक्त मिक्स करून ठेवायचं. लोणचं काय असतंय, लोणचं काय नाही, घाबरायचं नाही. असं करून बघा तुम्ही एकदा. आणि आता ही लोणचं मिक्स झाल्याच्या नंतर अशी त्यातली एक कोय उचलायची, एक फोड उचलायची, आणि तिखट मीठ कसं आहे असं कसं बघायचं माहितीये का. यमी यमी. अशा प्रकारे लोणचं झालं आणि मी केली स्वयंपाकाला सुरुवात केली की माझ्या हिरोणीचा फोन आला बरं का, कांचनचा. खूप दिवसांनी महिन्यानी म्हणलं तरी चालेल. आता कांचनचं आणि माझं म्हणजे नाही का मंडळी, केले 2 भाकरी केले, दोघाच्या 2 भात लावला जरा यशनं. बटाट्याची भाजी आज का बरं की कालपासून मला बटाट्याची भाजी खाऊ वाटते. रस्सा पाणी मस्त पाठवणी मोबाईल मधून देते, घे मस्त पैकी काळ्या मिरची. म्हणून ती देव केलं म्हणून खायचं नव्हतं, म्हणून आता आठवण आली म्हणून मग बटाट्याची भाजी केली तशी झणझणीत चमचमीत. नाही, ही बटाट्याच्या भाजीचं मी भाजी करायला ते ना,
आज काय केलं, बटाट्याची भाजी भाकरी केलंय. आज महाराष्ट्रीयन जेवणाचा बेत आहे आमचा. आणि त्यात मला कांचनचा फोन आला. फोनवर बोलत बोलत मी कधी स्वयंपाक केले आणि कधी भाजी भाकरी झाल्या माझं मला पण कळालं नाही. आम्ही जिथं बसलो तिथं आमचा कंटेंट चालूच असतो. अरे वा, छान आहे. भरपूर इम्प्रुव्हमेंट आहे माझी. अगोदर व्हिडिओ कसं एडिट करायचं माहिती नव्हतं. काय कसलंच काही नाही. बघ आता आज सहज माझ्या समोर जर कोण गप्पा मारत असला तर मी लगेच त्याचं ते काय कंटेंट ह्याच्यातून आपल्याला शोधता येईल आणि करता येईल, माझं डोकं ह्याच्याकडे राहते लगेच तिथल्या तिथं. हा आपल्याला आता ते एकच डोक्यात राहणार आता. आता एकच डोक्यात आहे लोकांच्या. तेच चांगलं आहे. उभं इकडे फालतू विचार नाही नाही करण्यापेक्षा फालतूक मध्ये टाइम मीच घालायचा नाही. आता आपण आपल्याला काय करता येईल नवीन आणि आपण काय करू ह्याच्याकडे माझं फोकस आहे. नक्की मावशी, तुमची इच्छा कम्प्लीट होणार आहे. थँक्यू स्टार होणार. थँक्यू इथं थँक्यू. दिसायला पण लागलंय मला. मग बापरे, मला भेटायला जायचं आपण मावशीला. बाई मला एका माझ्या मैत्रिणीने तर काय म्हणली, तिचे मिस्टर म्हणले मन तुझी मैत्रीण आता खूप मोठी रील स्टार होणार आणि तू भेटाय गेलीस तर असं लाईन मध्ये थांबावं लागेल. मन मी म्हणलं धन्यवाद, तुझी वाचा सोन्याची होऊ दे बाई, पण तुला काही मी असं लाईन मध्ये उभं करणार नाही म्हणलं. अगोदर मी पळत पळत येईन म्हणलं तुझ्यापर्यंत. अशा प्रकारे आमच्या दोघीची बोलणं माझ्यापर्यंत आणि स्वयंपाक जायची झाला. गरज नाही मग चला तर मंडळी, नंतर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.